लिहून आणलं होतं, मला वाटलं बोलता येईल का नाही, कारण माझ्या आयुष्यातलं तसं बसणार. या शाळेमध्ये जेव्हा यायचं होतं तेव्हा जसं आपण सोयरिकीची मी बोले तसं बसणार. या शाळेमध्ये जेव्हा यायचं होतं तेव्हा जसं आपण सोयरिकीची चौकशी करतो ना तशी साहेबांनी चौकशी करत होतो. ही शाळा कशी, माणसं कशी, पोरं कशी. इथे येईपर्यंत सगळेजण म्हटले खूप छान गाव आहे, खूप शाळा भारी आहे, खूप खूप ग्रामस्थ खूप भारी, खूप भारी आहे. इथं हजर झालो. दुसऱ्या दिवशी एक व्यक्ती भेटली, म्हणले सर जपून राहा का, बहुत जरी डेंजर मध्ये. त्याचं एकदा झालं, दोनदा झालं, तर तिसऱ्यांदा पण एवढंच म्हणलं मला की सर लोक काय वर न्यायचं ते खाली आपले जपून राहा. मग मी त्या म्हणलं लोक किती बेकार आहे त्याच्यापेक्षा मी डबल बेकार आहे. त्याच्यामुळे मी घाबरत नाही. म्हटलं एवढे किती डेंजर असते लोक, काय फरक नाही पडत मला सोयरीक नाही करायची, माझी सोयरीक शाळेची आहे, त्याच्यामुळे मी घाबरत नाही. या ठिकाणी आलो आणि खूप खऱ्या अर्थानं खूप ही शाळा मला पहिल्यापासून आवडायची. खूप वेळा वाटायचं की मी आधी खैरवाडीच्या शाळेवर सेवा केली. 2001ला मी खैरवाडीची शाळा घेतली. राजूरमध्ये खूप प्रेम करणारी माणसं माझ्यावर होती. त्याच्यामध्ये तारगेश काज या ठिकाणी खास आवर्जून उपस्थित आहे. पायी जायचं त्या शाळेमध्ये 6 किलोमीटर साहेब पायी जायचं एका बाजूने. थोडे दिवस गेले 5-6 वर्ष फक्त, पण कधीच वाईट वाटलं नाही. त्यावेळेचे गट शिक्षणाधिकारी आदरणीय मुश्ताकजी शेख साहेब पायी आले होते माझ्याकडे. विशेष म्हणजे माझं कौतुक करण्यासाठी त्यावेळेस अंजनाताई सभापती बोंबलेताई सभापती असताना त्या सुद्धा पायी आल्या होत्या. तिथं मी मुलांना बेंचेस घेतले होते आणि त्याच्यानंतर मला वाटतं माझी 2-3 वर्षांनी इकडे बदली झाली. या शाळेत आल्यानंतर मला जोडीदार बेंचेस आम्ही दोघं जण बदली लावून सोबत होतो. खऱ्या अर्थानं आज ते आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहे आणि आवर्जून उपस्थित याच्यासाठी ते राहिले आहेत की त्यांनी मला विचारलं सर तुम्ही भोजदरी घेणार असल्याचे मी तुमच्या सोबतीला भोजदरी घेतो. आम्ही दोघं या ठिकाणी आल्यानंतर असं ठरवलं की वेगळं काम करायचं. बेनके सर अशी व्यक्ती होती, ते माझे मुख्याध्यापक आहेत. मी जर म्हटलं ना सर ही भिंत आपल्याला इकडे सरकवायची तर ते म्हणणार थांबा पहिली लाच मी त्याच्यावर घालतो पाडा आणि तुम्हाला जसं पाहिजे तसं काम करा. असं स्वातंत्र्य जेव्हा आपल्याला मिळतं ना तेव्हा खऱ्या अर्थानं काम करता येतं. आणि जेव्हा साहेब पहिल्याच दिवशी मीटिंग घेतली आणि मला वाटत होतं की माझ्या शाळेची भिंत झाले पाहिजे, हे मंदिर मी बांधले साहेब 10,000 रुपये जमा करून दिला आणि मग मला आलेले बोलून जातो लाजा वाटत म्हणे चांगले असतात पण दक्षिण त्याच्यानंतर असं आणि तिथं कोणीतरी गाडलं खडल्यासारखं गणपतराव मोठे किसन बाबा होते. अजून कोणीतरी 4-5 जण उपस्थित या ठिकाणी उभे राहिले. माझी वाट पाहत होते. मी आलो, मला तिथं अडवलं मंदिराच्या जवळ आणि सर हे काम आता तुम्हाला करावं लागेल. मी म्हटलं मी काम करीन पण पाटील मी तेव्हाच सांगितलं तर मला पाटीलकी चालणार, कोणाची पाटीलकी चालणार, मी काम करीन. पण जर कोणी मध्ये आला हा मला नाही असं झालं पाहिजे तसंच झालं पाहिजे तर ते जमणार नाही. तुम्ही माझ्यावर स्वतंत्र सोडा, तुमचं काम चांगलं करून देईन. तर किसन बाबा म्हणला गुरुजी काळजी करू नका,
जर कोणी पुढे आलं तर पहिलं वाटकायचं काम मी त्याला करेल, हे की सांभाळायचं वाक्य. आज ते वयोमानाने खऱ्या अर्थाने इथे यायला लागत होते. खऱ्या अर्थाने तो माझा गुरु आहे, त्यांनी मला खऱ्या अर्थाने तेव्हा सपोर्ट केला. आणि ज्या दिवशी माझ्याकडे काम आलं मंदिराचं, त्या दिवशी यशवंत गुरुजी या ठिकाणी आले. सर तुम्ही काम घेतलं प्लास्टर माझ्याकडून. ती संशय ते आज इथं नाही, आपल्याकडे ते आले नाही साहेब. त्यांनी सांगितलं खुर्ची माझ्याकडून. आणि साहेब 4च महिन्यामध्ये हे 6 लाख रुपयाचं मंदिर त्या लोकसहभागातून उभं झालं. आणि जेव्हा मीटिंग होती वेळ आली जमा खर्चाची, तेव्हा कोणी बसायला तयार नव्हतं, कारण प्रत्येकाला वाटायचं सरांच्या खिशातून खूप पैसे गेले. पण मित्रांनो, तेव्हा मी हिशोब करायला जेव्हा बसलो तेव्हा लोक लांब लांब जायचे की त्यांना असं वाटायचं जर ह्या माणसाचे पैसे गेले असतील आपण कुठून देणार करून. पण एवढं काम होऊन 70,000 रुपये मी लोकांना नाव दिले होते त्या दिवशी मोजून. आणि या कामामध्ये तुम्हाला आज सांगतो ती नावं गुपित होती, आजपर्यंत मी कधी सांगितली नाही. त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर मोठे, वसंत शेळके, प्रशांत शेळके हे 3 मेंबर तुमच्या गावचे माझ्या सातत्यानं सोबत होते. शिवराम त्यांना एक साथीला जोडीला होता, कारण झोळ्याच्या झोळ्यावर गडी तुम्ही घेऊन यायचा तर माझ्या पुढे टाकून देऊन निघून जायचा. त्या पैशाचा सगळा हिशोब ह्या लोकांकडे या 3-4 पोरांकडे होता. तुम्हाला फक्त माझं भुजगावलं म्हणून खऱ्या अर्थानं तेव्हा तो वापर होता. मी काही केलं नाही, हे तुम्हीच मंदिर बांधलं, हे तुमच्या सहकार्यामुळे खऱ्या अर्थानं ते होऊ शकलं. तुम्ही जे प्रेम केले ते प्रेमाला खऱ्या अर्थानं तोडले. लोकांनी मी सांगितलं तरी तर तो आपल्याला घरं टाकायचे. लोक म्हटले काय करावं, इथं 2 खडी क्रेशरवाले आहेत, आपल्या प्रांगणामध्ये काम करतायत, कधीतरी आपल्या शाळेला मदत झाली पाहिजे. त्यांचे JCB घेतले, सगळं घेतलं. साहेब आम्ही 3 दिवस घरी गेलेलो नाही, 3 दिवस या ठिकाणी उपस्थित होतो, रात्रंदिवस. माझी माणसं जेवली सुद्धा नाही, पण कमीत कमी तेव्हा आम्ही 8 ते 10 लाख रुपयाची भर 2 रात्री आणि 1 दिवसामध्ये ती टाकली. हे ग्राउंड उभं झालं. ग्राउंड उभं झाल्यानंतर ही झाडं उभी राहिली. याच्यामध्ये मला शांताराम कैलासवासी शांताराम शेळकेंची जाणीवपूर्वक खऱ्या अर्थाने आठवण येते. रात्रीच्या वेळेला तो व्यक्ती या ठिकाणी पाणी घालून जायचा. त्यांचं सुद्धा खूप मोठं योगदान आहे. खऱ्या अर्थानं आता मी या ठिकाणी नावं घ्यायचं टाळणार आहे, कारण तुम्ही प्रत्येकाने इतकं भरभरून दिलेलं आहे शाळेसाठी. हे सगळं तुमचं कार्य आहे, मी काहीच केलं नाही, मी निमित्त मात्र होतो. मी कोणावर उपकार केला नाही, शासन मला पगार देतो आणि म्हणून मी माझं कर्तव्य फक्त प्रामाणिकपणे पार पाडलं. सगळ्यात आनंद मला एका गोष्टीचा आहे आज, की माझी शाळा मी एका अत्यंत चांगल्या माणसाच्या हातामध्ये देतो आहे, ते म्हणजे बाळासाहेब पांडे सर. अत्यंत सुंदर काम करणारा माणूस आहे, कमी बोलेल माझ्यापेक्षा, पण कामाच्या बाबतीमध्ये तुम्हाला सांगतो हरिभक्त परायण दीपक महाराज देशमुख यांच्यासोबत त्यांनी काम केलेलं आहे, त्यांच्या गावात काम केलंय. आणि म्हणून तिथं आयडिया गाड्याची खैर नसते, चांगलाच माणूस तिथं टिकतो आणि म्हणून सरांनी ते मोठं काम केलंय. हे सगळं काम करत असताना माझ्या सोबत खऱ्या अर्थाने भक्कमपणे माझा मित्र परिवार सातत्यानं उभा राहिला. आज तुम्ही पाहिलं असेल रोटरी क्लब माझ्या सोबत उभा आहे. माझे मित्र सचिन भाऊ देशमुख यांनी सचिन आवारी यांनी सातत्यानं या शाळेसाठी खैरवाडीच्या शाळेसाठी सातत्यानं ते माझ्यासोबत उभे राहिले. प्रत्येक गोष्टीत मदत मिळवण्यामध्ये सचिन आवारी शेठचा खूप मोठा वाटा आहे. प्रकर्षाने मला त्यांचा या ठिकाणी उल्लेख करावा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रत्येक गॅदरिंगला ही माणसं उपस्थित आहे. आता मी साहेब गॅदरिंगचा किस्सा अगदी सांगतो 2च मिनिटांमध्ये. माझा 22 फूट होता, मी मनात आणलं होतं की मला गॅदरिंग करायची. ज्याचा 89 फूट होता तो म्हटला बावळा तू होणार नाही गॅदरिंग, आमचा 90 फूट असताना गॅदरिंग होत नाही आणि तुझी 22 फुटामध्ये गॅदरिंग होणार का, बावळा ते करू नको. मी तेव्हा काहीच बोललो नाही, पण रात्रभर मला झोप लागली नाही. मग मी ठरवलं आता तुला गॅदरिंगच करून दाखवेल. आणि पहिल्या वर्षी आमची गॅदरिंग साहेब जे पलंग असतात त्या पलंगाच्या स्टेजवर आमच्या वाडीदादांनी पलंगाचं स्टेज बनवलं. एवढं मोठं स्टेज बनवलं, त्या पलंगाच्या स्टेजवर आमची गॅदरिंग झाली. 60,000 रुपये पहिल्या वर्षी आमच्या गॅदरिंगला जमा होता. 60,000. त्यानंतर एकही वर्ष लाखाच्या आत आलं नाही. माझा सगळा समाज साहेब मजुरीने जाणार आहे.
2 वेळेला खायची भ्रांत आहे, कामाला जे केल्याशिवाय यांचं पोट भरत नाही. पण गॅदरिंगच्या दिवशी एकही गाणं माझं 3 ते 4 हजाराच्या आत कधी आलं नाही. गोरक्षेठ दराडे असतील, त्यांची आई वारली, आमची गॅदरिंग 2 दिवसावर आली, आमच्या कुटुंबातलं माणूस गेले होतो आणि म्हणून आम्ही गॅदरिंग केली नाही. पुढे ढकलवली. ते आले म्हटले सर गॅदरिंग कॅन्सल करू नका, गॅदरिंग करा. मी म्हटलो नाही, माझी गॅदरिंग 4 दिवस 8 दिवस जावं झाल्यावर उशिरा होईल, पण आपल्या घरातल्या कुटुंबातला माणूस गेलाय आणि म्हणून आपण त्यांच्यासोबत उभं राहिला पाहिजे. रोटरीच्या सगळ्या सदस्यांचा खूप मोठा मला आधार आहे. सगळ्यात महत्त्वाचं साहेब एक आनंदाची गोष्ट या ठिकाणी सांगायची राहून गेली की रोटरी क्लब अकोले सेंट्रल यांच्या वतीनं आपली शाळा एक हॅपी स्कूल बनवण्यासाठी त्यांनी दत्तक घेतलेली आहे आणि म्हणून त्यांचं विशेष कौतुक आपण या ठिकाणी शाळेवरून केलं. शाळेमध्ये काय मिळवलं काय नाही मिळवलं हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे, पण जाता जाता आज तुम्हाला तुमची मला माफी मागायची, कारण खूप बोललो मी तुम्हाला. जेव्हा जेव्हा संघर्ष करायचे तेव्हा तेव्हा खूप मला बोलावं लागलं. पण साहेब माझ्या वडिलांच्या वयाचा जरी माणूस असेल तर विचारानं कधी मान वर करून मला विचारलं नाही आणि म्हणून जाता जाता तुमची खरं मी आज माफी मागेल. माझ्या विद्यार्थ्यांना सांगणार मित्रांनो, जिथे जाल तिथे कोटे सरांचं नाव बदनाम करू नका. तुमच्या कोटे सरांचं नाव तुम्हाला उज्ज्वल करावं असं वाटतं तर तुम्ही चांगलं वागा, चांगलं शिका, चांगले मोठे व्हा, हीच तुम्हाला या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि या कार्यकाळामध्ये जर माझ्या हातून एखादी चूक झाली असेल तर मनापासून तुमची सर्वांची जाहीर माफी मागतो आणि थांबतो. धन्यवाद.